आणि आता दिवसभरातल्या इतर राजकीय टॉप 9 बातम्या। टीट फॉर टॅट सुरू झालं तर केवढ्याला पडेल? उद्धव ठाकरेंच्या कालच्या भाषणावर चंद्रकांत पाटलांची टीका। तर आरेला कारे म्हणावंच लागेल, तुम्हाला तरी सोडायचंय का? अंबादास दानवेंचा सवाल। उद्धव ठाकरेंना नैराश्य आल्यानं ते असं बोलतात। ठाकरेंच्या कालच्या भाषणावर संजय शिरसाट यांची टीका। तर मानसिक संतुलन कोणाचं ढासळलं आहे हे विधानसभेला कळेल, संजय राऊतांचं उत्तर। नारायण राणेंनी मला फुकट धमक्या देऊ नये, मी बोलायला लागलो तर माघार घेणार नाही, मनोज जरांगे आक्रमक। बच्चू कडू सत्ता परिवर्तनासाठी सुद्धा पैसे घेतात। नवनीत राणांसमोर आता आपल्याला उमेदवाराचा फॉर्म काढून घेण्यासाठी माझ्याकडे पैसे मागितले होते। अचलपूरची जनता याचा पूर्ण हिशेब घेणार, रवी राणांचा बच्चू कडूंना इशारा। मनसे स्वतंत्रपणे 288 जागा लढणार, त्या बदल्यात शिंदेंना काहीतरी द्यावं लागेल। प्रवीण, आता देवाणघेवाणीसाठीच राज ठाकरे शिंदेंची कालची भेट आहे, संजय राऊतांची टीका। शिंदे आणि त्यांच्या लोकांचा संबंध फक्त पैशांशी। मुख्यमंत्री शिंदे गुजरातच्या ठेकेदाराकडून 40% घेतात, एका अधिकाऱ्यानं सांगितलंय। सामनातून हा आरोप। सध्या तरी महायुतीमध्येच विधानसभेच्या निवडणुका लढणार, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचं नंदुरबारमध्ये हे वक्तव्य। लातूरचे खासदार शिवाजीराव काळगेंच्या अडचणीत वाढ। तर जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी काळगेंना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस, सप्टेंबरमध्ये सुनावणी। सोलापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे महाराष्ट्र राज्याचा लाडका भाऊ असा उल्लेख असणारे बॅनर लागलेत, चौकाचौकात बॅनरबाजी।